नमस्कार माझ्या गोड मंडळीनो. आजचा दिवस अगदी अनपेक्षित गेला बरं का. आज अचानक कार्यक्रमाला गेले आणि तिथून परत आले तर अगदी थकल्यासारखं कंटाळानं वाटत होतं. मग काय काम वगैरे नाही केलं, थेट झोपून गेले. थोड्या वेळाने जाग आली तर लक्षात आलं घरात ब्रेड शिल्लक आहेत. खात तर कोणी नाही, पण आज काहीतरी नवी करायचं ठरवलं. मग विचार केला, बनवूया ब्रेडचे गुलाबजाम. ब्रेडच्या साईडच्या पट्ट्या काढल्या, मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या. थोडं तूप, थोडं दूध टाकून मळून ठेवलं. तोवर दिवाबत्ती केली. कुकरमध्ये भात आणि अंडे एकत्र लावलं. गॅस वाचवायचा आहे ना. फ्रीजमधले काही फिश काढून मसाला लावून ठेवले. आलं लसूण पेस्ट, थोडं तिखट, लाल तिखट आणि प्रेम भरून मसाला. तोपर्यंत गुलाबजाम तळून पाकात घातले आणि घरभर एकदम गोड सुगंध दरवळला. कुकर थंड झाला, अंडी सोलली, भाजी केली, चपात्या भाजल्या, फिश फ्रायही केले आणि मग सगळं प्लेटमध्ये वाढलं. आणि मध्येच एक मजेशीर किस्सा झाला बरं का. गुलाबजाम करताना फोन वाजला. मी पटकन गप्पा मारायला गेले. परत आले तर पाकाचं पाणी एवढं उकळलं होतं की गुलाबजाम पोहायला लागले. मी हसू लागले, कारण शेवटी जेवणात थोडं जास्त गोड झालं तरी चालतंच ना. जेवण झालं आवरावर आणि शेवटी त्या गरमागरम ब्रेड गुलाबजामचा एक घास घेतला. हा चव अप्रतिम. खरंच सांगू का, असं साधं घरचं रुटीन नवीन दिवस सुंदर करून जातं. कधी गडबड, कधी चुका, पण शेवटी हसू आणि आनंद हाच तर जीवनाचा मसाला आहे. तुम्ही सांगा, तुमच्या घरी कंटाळा आला की तुम्ही काय भन्नाट बनवता? जर माझं असं घरगुती छोटी रुटीन तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमची रेसिपी लिहा आणि अजून असेच मजेशीर किस्से ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा एव्हरीडे विथ तेजूला. धन्यवाद.